येसू. आज आपण 15वा धडा शिकूया. तर 15वा धड्याचे नाव आहे गौरवणीत येसू राजा. येसू स्वर्गात जाऊन पिता परमेश्वराच्या उजव्या बाजूस विराजमान आहे. तो अशा मेमना आहे जो पाप आणि मृत्यूवर विजय प्राप्त करून स्वर्गात विराजमान आहे. तो राजाचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे. त्यांच्या समोर देवदूत आणि संत नेहमी आराधना करतात. येसूचे दुसरं आगमन. येसू म्हणाला, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो. मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येईन, तुम्हास आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. पित्याच्या उजव्या बाजू विराजमान येसू आपल्याला स्वर्गात नेण्यासाठी पुन्हा येण्याचे वचन देतो. येसूला वाटते की जिथे ते आहे तिथे आपण त्यांचे शिष्य सुद्धा असावे. तो दुसऱ्या वेळी अशासाठी येतो आहे की प्रत्येकाला त्यांच्या कार्यानुसार प्रतिफळ मिळावे. शेवटचा न्याय. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल तेव्हा तो आपल्या वैभवशाली राज्य सणावर बसेल. सर्व राष्ट्रे त्यांच्या सम्मुख एकत्र केली जाईल. ते सत्कर्मीयांना आपल्या उजव्या आणि कुकर्मीयांना आपल्या डाव्या बाजू उभे करतील. तेव्हा ते आपल्या डाव्याकडील लोकांना म्हणतील, माझ्या पित्याच्या कृपापात्रांनो या. जे राज्य जगाच्या प्रारंभापासून तुम्हा लोकांसाठी सिद्ध केले गेले आहे ते वतन घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायावयास दिले. मी ताणलेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले. मी परका होतो आणि तुम्ही मला घरात घेतले. मी उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले. मी आजारी होती आणि तुम्ही मला भेटण्यास आले. मी कैदी होती, तुम्ही माझ्याकडे आला. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की, प्रभुजी, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खावयास दिले, केव्हा ताणलेले पाहून प्यावयास दिले, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडले पाहून केव्हा वस्त्र दिले, तुम्हाला आजारी अथवा बंदीशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो. राजा त्यास उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो की तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले त्या अर्थी ते मला केले आहे. मग डाव्याकडच्या सही तो म्हटले, अहो शपथग्रहो, माझ्या पुढील निघा आणि शैतान व त्यांचे दूत यासाठी जो सर्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले नाही. मी ताणलेला होतो तेव्हा मला प्यावयास दिले नाही. जे काही ह्या कनिष्ठपैकी एकालाही केले नाही त्या अर्थी ते मला केले नाही. ते तर सर्वकालिक शिक्षा भोगवयास जागतील आणि नीतिमान सर्वकालीन जीवन उपभोगावयास जातील. न्यायाच्या अंतिम दिवशी भातृप्रेमाच्या आधारावर आपण पुरस्कार किंवा दंडाज्ञाच्या योग्य होऊ. जे चांगले किंवा वाईट आपण दुसऱ्याबद्दल करतो
त्यास असे ठरविल्या जाईल की आपण ते परमेश्वराच्या प्रीती केले. आपले कर्मच आपल्याला पुरस्कार किंवा दंडग्याच्या योग्य बनवित. जे चांगले करतात त्यांना स्वर्ग सौभाग्य आणि जे वाईट करतात त्यांना अनंत दंड मिळेल. खालील पवित्र वचन आपल्याला शिकविते की आपण केवळ वाईट ना करता तृप्त राहू नये, परंतु याचे लक्ष ठेवावे की जे आपणास भले करण्याचे आहे त्यास ना केल्या देखील आपण शिक्षित पात्र ठरवणार. संत योहान म्हणतात, डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही त्याला ना पाहिलेल्या देवावर प्रीती करण्यात येणे शक्य नाही. आता आपण बघूया एलिया क्रूस मोसे काळ. ख्रिस्त सभेच्या उपासना विधीनुसार येशूचे वैभवपूर्ण आगमन आणि क्रूसाच्या विजयीची आठवण करण्याचा काळ आहे. एलिया क्रूस मोसे काळ येशूचे रूपांतरण ह्या काळाचे चैतन्य आपल्याला प्रकट करतो. रूपांतरणच्या समयी प्रकट झालेल्या गौरवणीत येशू सोबत दोन संदेष्टे मोसे आणि एलिया हे दिसले. मोसे नियमास आणि एलिया संदेष्टास सूचित करतात. येशूने जुन्या करारात प्रेमाच्या नवीन करारात बदलवून भविष्यवाणीची पूर्णता करीत गौरवणीत प्रवेश केला. त्यांच्या पुन्हा येण्याची पूर्ण सूचना आहे डोंगरावर शिष्यांना प्राप्त दर्शन. क्रूसाच्या विजयांचा सण एलिया मोसे क्रूस काळाचा मुख्य सण आहे. क्रूसाच्या विजयांचा सण सप्टेंबर 14 तारखेला ख्रिस्त सभा हा सण साजरा केला जातो. सम्राट कॉन्स्टंटाईनच्या आई हेलेना राणीच्या शोधाच्या फलस्वरूप येशू ख्रिस्ताचा पवित्र क्रूस प्राप्त झाला. त्या घटनेशी संबंधित हा सण आहे. ख्रिस्त सभाच्या सुरुवातीपासूनच हा विश्वास प्रचलित आहे की येशूच्या दुसऱ्या आगमनास्तव आकाशात प्रकट होणारे मानवपुत्राचे चिन्ह होईल त्यांची विजय क्रूस. प्रकटीकरण ग्रंथ नवीन करारातील सर्वात शेवटचा ग्रंथ आहे प्रकटीकरण ग्रंथ. प्रेषित संत योहानाने पत्रोमस द्वीपमध्ये प्रकटीकरण ग्रंथाची रचना केली. प्रकटीकरण ग्रंथ आपणास शिकविते की युगाच्या शेवटी जेव्हा ख्रिस्त प्रकट होणार तेव्हा कुकर्मी यांचा नाश केला जाणार आणि नीतिमान लोक जे प्रभूचे अनुयायी आहेत ते विजय प्राप्त करून त्यांच्या सोबत स्वर्गात प्रवेश करतील. ख्रिस्त सभेचा प्रतिष्ठा काळ आपल्याला उपासना विधीचा शेवटचा काळ आहे प्रतिष्ठा काळ. यात 4 आठवडे असतात. या काळाच्या सुरुवातीच्या आपण हे आठवण करतो की अंतिम न्यायानंतर ख्रिस्त आपल्या वधू ख्रिस्त सभेला पिता परमेश्वराकडे सोपविले. शेवटी ख्रिस्त सभा आपल्या संतानासोबत स्वर्गीय येरुशलेमाच्या वधू कक्षेत आपल्याला वरासोबत मिळते. अनंत व शाश्वत सुखीची वाट पाहण्याचा हा पूर्ण आस्वाद आहे. पित्याच्या उजवीकडे वैभवात विराजमान प्रभू येशू ख्रिस्ताला सूचित करण्याचे हे हेतू अज्ञ मानवातील जे स्वर्गाचे प्रतीक आहे. पवित्र शास्त्रात
ठेवण्यात येतात. पवित्र बलिदानात पुरोहित बलिदानाच्या मध्यभागी उजवीकडे आणि डाव्याकडे चुंबन घेतात. ह्याचा अर्थ हाच आहे की तो पवित्र त्रित्वाची आराधना करतो. स्वर्गाला लक्ष ठेवून पुढे वाढत चाललेली तीर्थयात्री ख्रिस्त सभा शुभ संदेश काळापासून प्रारंभ करून ख्रिस्त सभेच्या प्रतिष्ठा काळापर्यंत असलेले उपासना विधी वर्षात ख्रिस्त रहस्य भाग घेऊन आणि त्यांचा अनुभव करून आपल्याला ह्या तारणा योजनेचा अनुभव देते. पवित्र बलिदानातून शक्ती प्राप्त करून प्रेमाने सेवा शुश्रूषाचा आणि भातृप्रेमाचे जीवन जगून सर्व सौभाग्य प्राप्त करण्यासाठी पूजन विधी वर्ष आपली मदत करते. मुलांनो, येथे आपला धडा संपलेला आहे. प्रश्नाचे उत्तरे आपल्या वहीवर लिहून घ्या. धन्यवाद.